नमस्कार मित्रांनो, मराठी बायनरी या चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि मित्रांनो, जसं की आपण बघू शकतो की आज आपला 13वा दिवस आहे. 13th डे आहे आज. तर मित्रांनो, बघू शकतो आपण आज आपल्या म्हणजे आजच्या घडीला आपल्या अकाउंटमध्ये 1,11,200 रुपये हे शिल्लक आहेत. आणि मी या ठिकाणी फिल करून घेतलेलं आहे स्टॉप लॉस मनी मॅनेजमेंटमध्ये. ठीक आहे. आणि आपण बघूया आज आपला टार्गेट हिट होतोय का. आज आपण 15-16 हजार रुपयेपर्यंत जाण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. तर बघूया आपल्याला ट्रेड कशा पद्धतीने मिळते. ओके. या ठिकाणी मी लेवल वगैरे लावून घेतोय. ओके, ठीक आहे. या ठिकाणी आपली ही लेवल ब्रेक झालेली आहे. आपल्याला 2780 रुपयांची ही ट्रेड घ्यायची आहे. 3000 करूया. ठीक आहे. या ठिकाणी मी 3000 रुपयांची अपची ट्रेड घेतलेली आहे मित्रांनो. थोडी ट्रेड माझी वर लागलेली आहे. मला या ठिकाणी ट्रेड घ्यायची होती. ठीक आहे, काही हरकत नाही. इथं घाई झालेली आहे, आपली लॉस जाऊ शकते ही ट्रेड. पण बघूया काय होतंय. बरं, रिव्हर्सलची कॅन्डल तर यायला पाहिजे या ठिकाणी. ओके, तर आपल्या याच्यानुसार प्रिडिक्शननुसार ही ट्रेड आपली विन झालेली आहे. आणि आपण या ठिकाणी 1 स्टेप कंपाऊंडिंग करूया. ठीक आहे. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी 1 स्टेप कंपाऊंडिंग करणार आहोत मित्रांनो. थोडा आपल्याला रिटर्न त्याचा कमी मिळालेला आहे, काही हरकत नाही. 77चा रिटर्न आपल्याला पहिल्या ट्रेडला मिळाला होता. ठीक आहे, नॉट बॅड. थोडं इकडे इन्क्रीज झाला रेट ऑफ रिटर्न, तर मग बरं होईल. या ठिकाणी एक डाऊनचे ट्रेड मला वाटते की या ठिकाणी एक डाऊनचे ट्रेड आपण घ्यायला पाहिजे. पण ठीक आहे, आपण वेळ घेऊया. ह्या लेवलला, ह्या वरच्या लेवलला जर कधी कॅन्डल आली असते तर आपण डाऊनसाठी ट्रेड घेतली असती रिव्हर्सलची. ठीक आहे, कारण ही एवढी मोठी स्ट्रॉंग कॅन्डल आली म्हणजे याच्यानंतर एक रेड कॅन्डल फॉर्म व्हायला पाहिजे. पण ठीक आहे, काही हरकत नाही. ठीक आहे मित्रांनो, यानंतर आपण एक डाऊनची ट्रेड घेऊया. जर कधी थोडी आपल्याला मार्जिन सेफ्टीने आपल्याला ही ट्रेड मिळाली तर ठीक आहे. मी या लेवलला ट्रेड घेतली होती, ती बघूया कुठं लागलेली आहे. ओके, तर ती थोडी खाली लागलेली ही ट्रेड आपली. या ठिकाणी ट्रेड घेतली होती मी या पॉइंटला आणि ती ट्रेड या ठिकाणी लागलेली आहे. ठीक आहे, बघूया आपण काय होतं. ही ट्रेड आपली विन होते का. या कॅन्डलला फ्लक्च्युएशन जास्त राहील मित्रांनो. ही कॅन्डल फ्लक्च्युएशन वाली, ही आयदर इथं क्लोज होईल, आयदर इथं, नाहीतर मग दोजी बनेल. ठीक आहे, बघूया. जर कधी ही विन झाली तर आपला आज टार्गेट कंप्लीट होईल. आणि लॉस झाली तर आपण इथं सेशन स्टॉप करूया. ठीक आहे, म्हणजे आपला 3000 रुपयाचा लॉस आज गृहीत होईल. ठीक आहे, जास्त आपल्याला हे करायचं नाही आहे, प्रयत्न करायचे नाही, कारण की आपण ऑलरेडी प्रॉफिटमध्ये आहोत. ठीक आहे. आणि एखाद्या दिवशी 1-2 दिवस आपण SL घेऊन मार्केटमधून बाहेर पडू शकतो. ठीक आहे, त्यात काही कमीपणा नाही आहे मित्रांनो. आणि तुम्ही बघू शकताय ॲज ऑफ नाऊ आपली ही ट्रेड 1 स्टेप MTG म्हणतोय, सॉरी, 1 स्टेप कंपाऊंडिंगमध्ये विन झालेली आहे. तर बघू शकता मित्रांनो, अशा पद्धतीने आपण पहिले 3000 रुपयाची ट्रेड घेतली, ती अपसाठी घेतली. आणि ती आपण युरो GBP मध्ये घेतली होती. आणि त्याच्यानंतर मग आपण घेतली ती ट्रेड, म्हणजे दोघं वेळेस आपल्या ज्या एंट्री होत्या त्या आज एकदम दोघं कॅन्डलला चुकीच्या लागलेल्या होत्या. म्हणजे लावली मी बरोबर होती, पण लागली तिथं लेट होती इंटरनेट इश्यूमुळे. पण त्या दोघं आपल्या चांगल्या विन झालेल्या आहे, चांगल्या वॉल्यूमने. आणि तुम्ही बघू शकता आधी 3000चे, त्याच्यानंतर 5300ने आपण, म्हणजे आपण बघा फक्त 15-16 हजार रुपये करणार होतो आणि आपला जो बॅलन्स झालेला आहे हा
1,17,800 म्हणजे ऑलमोस्ट 1,18,000 आपला आज बॅलन्स झालेला आहे. आपण एक दिवस तरी याच्यामध्ये आता आपण गॅप देऊया. कंटिन्यू आपलं मोठं प्रॉफिट होतंय, आपल्या टार्गेटच्या पुढचं प्रॉफिट होतंय, तर आपण कंटिन्यू नको करायला या ठिकाणी. ठीक आहे, या ठिकाणी मी फिल करून घेतो. ठीक आहे, या ठिकाणी प्रॉफिटचा आपण फिल करून घेऊया आणि 1,17,800 आहे वाटतं. 17,800. ओके, ठीक आहे. तर ठीक आहे, अशा पद्धतीने आपली ही अमाऊंट आज आपण अचीव केलेली आहे फक्त 2 ट्रेडमध्ये मित्रांनो. आणि एक मिनिट मी तुम्हाला माझं वीकली जे ॲनालिटिक्स आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, हे आपलं झालेलं आहे, याचं काही काम नाही आता. आणि बघू शकता तुम्ही आपलं जे हे टार्गेट शीट आहे, आपण आता 1,20,000च्या नियर बाय आहोत, म्हणजे 9 सप्टेंबर. ठीक आहे, मी तुम्हाला माझं हे दाखवून देतो. आधी आपण बघून घ्या, आज आपण $70चा प्रॉफिट केलेला आहे फक्त 2 ट्रेडमध्ये. ठीक आहे, यातून तुम्हाला शिकण्यासारखं असं आहे की कमीत कमी ट्रेड घ्या, पण क्वालिटी ट्रेड घ्या. तर ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकतात माझं जे वीकली जे ॲनालिटिक्स आहे त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की मी वीकली ट्रेड 15 घेतलेले आहेत. एक मिनिट, इथं काहीतरी घोळ झालेला दिसतोय. हां, ठीक आहे, हा वीक चेंज झाला म्हणून इथं चेंज झाला, नाही तर आधी इथं 22 ट्रेड होत्या. ठीक आहे, 15 ट्रेड या वीकमध्ये झालेले आहेत आपल्या, आणि 13 आपण विन केलेले आहेत आणि 2 आपल्या लॉस आहे. याला म्हणतात मित्रांनो क्वालिटी ट्रेड, नॉट क्वांटिटी. आय प्रिफेअर ऑलवेज क्वालिटी ओव्हर क्वांटिटी. ठीक आहे, तर आपण $301 म्हणजे $302चा प्रॉफिट केलेला आहे 13 ट्रेडमध्ये. टोटल 15 ट्रेड आपल्या या टोटल वीकमध्ये. ठीक आहे, तर यातून तुम्ही बघू शकता की कमी क्वांटिटीचा ट्रेड घ्या, एसएल हिट होतोय तुमच्या 2 ट्रेडमध्ये, सोडून द्या मार्केट, जास्त काहीच नको आहे. ठीक आहे, तर बघू शकतात. तर अशा पद्धतीने आज आपलं टार्गेट आपण अचीव केलेलं आहे. आणि आपण आता इथं थांबूया, आणि वाटलं सर एक दिवस उद्या आपण ब्रेक देऊया, त्याच्यानंतर पुढच्या दिवशी मी ट्रेडिंग करेल. तोपर्यंत मी एक नॉलेजेबल व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, तोपर्यंत स्टे ट्यून, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड बाय.